मित्रांनो, आज आपण आपल्या अभ्यासातील एक अतिशय महत्त्वाचा आणि रंजक विषय पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत हवाई छायाचित्रे आणि उपग्रह प्रतिमा. नमस्कार, मी डॉक्टर एन सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले. मित्रहो, पुढे जाण्याअगोदर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण पृथ्वीवरील इतक्या मोठ्या क्षेत्राची माहिती प्रत्यक्ष जाऊन कशी घेऊ शकतो? प्रत्येक डोंगर, नदी, जंगल, शहर, शेती हे सर्व प्रत्यक्ष पाहणे शक्य आहे का? नक्कीच नाही. आणि इथेच आपल्याला मदत करतात हवाई छायाचित्रे आणि उपग्रह प्रतिमा. ही दोन्ही साधने आधुनिक भूगोलातील अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक साधने आहेत. या माध्यमांमुळे आपण नैसर्गिक तसेच मानव निर्मित घटकांचे निरीक्षण, मोजमाप आणि विश्लेषण करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. 1. हवाई छायाचित्रे, एरियल फोटोग्राफ्स. सर्वप्रथम आपण समजून घेऊ हवाई छायाचित्र म्हणजे काय. हवाई छायाचित्र म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्राचे हवाई मार्गातून घेतलेले प्रत्यक्ष छायाचित्र. हे खोटो विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोनच्या सहाय्याने घेतले जातात. कॅमेरा ठराविक उंचीवरून जमिनीचा फोटो घेतो आणि आपल्याला त्या क्षेत्राची स्पष्ट प्रतिमा मिळते. आता पुढचा मुद्दा, हवाई छायाचित्रांचे प्रकार. हवाई छायाचित्रे मुख्यतः 2 प्रकारची असतात. पहिला प्रकार व्हर्टिकल फोटोग्राफ. यामध्ये कॅमेरा थेट जमिनीच्या सरळ वरून फोटो घेतो. हे छायाचित्र मोजमापासाठी आणि नकाशा तयार करण्यासाठी फार उपयुक्त असते, कारण यात प्रमाण आणि मापन अचूक मिळते. दुसरा प्रकार ऑब्लिक फोटोग्राफ. यामध्ये कॅमेरा काही कोनात झुकवून फोटो घेतला जातो. यात आपल्याला दृश्य अधिक नैसर्गिक दिसते. भूभागाची रचना, डोंगरांची आकृती, इमारतींची उंची याचे निरीक्षण यामध्ये सोपे होते. आता आपण पाहूया हवाई छायाचित्रांची वैशिष्ट्ये. हवाई छायाचित्रे उच्च रिझोल्यूशनमध्ये उपलब्ध असतात, म्हणजेच छोट्या तपशिलापर्यंत माहिती दिसते. स्थानिक स्तरावर अभ्यास करण्यासाठी ती अतिशय उपयुक्त असतात. उदाहरणार्थ, एखाद्या शहरातील रस्त्यांची रचना, इमारतींची घनता, शेतीचे प्रकार हे सर्व स्पष्ट दिसते. आता पुढचा मुद्दा, हवाई छायाचित्रांचे उपयोग. हवाई छायाचित्रांचा वापर लँड यूज आणि लँड कव्हर मॅपिंग साठी केला जातो. शहर नियोजन, रस्ते विकास, पूर व्यवस्थापन, शेती निरीक्षण, जलस्रोत अभ्यास यासाठी ते अत्यंत महत्वाचे आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या गावातील तलावाचे क्षेत्र किती वाढले किंवा कमी झाले हे आपण हवाई छायाचित्रांच्या सहाय्याने ओळखू शकतो. आता आपण पुढच्या महत्वाच्या भागाकडे वळूया. 2. उपग्रह प्रतिमा, सॅटेलाइट इमेजरी. मित्रांनो, आजच्या काळात सर्वात जास्त वापरले जाणारे साधन म्हणजे उपग्रह प्रतिमा. उपग्रह प्रतिमा म्हणजे कृत्रिम उपग्रहाद्वारे घेतलेली डिजिटल छायाचित्रे. हे उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात आणि नियमितपणे पृथ्वीवरील विविध भागांची माहिती गोळा करतात. आता पुढचा मुद्दा, उपग्रह प्रतिमांचे प्रकार. पहिला प्रकार ऑप्टिकल किंवा व्हिजिबल इमेजरी. या प्रतिमा आपल्याला डोळ्यांना दिसणाऱ्या प्रकाशावर आधारित असतात. जंगल, पाणी, माती, शहर क्षेत्र यांचे वर्गीकरण करण्यासाठी या प्रतिमा उपयुक्त आहेत. दुसरा प्रकार इन्फ्रारेड इमेजरी. ही प्रतिमा वनस्पतींचे आरोग्य, पाण्याचे प्रमाण आणि तापमान मोजण्यासाठी वापरली जाते. NDVI सारख्या निर्देशांकांच्या सहाय्याने पीक स्थितीचा अभ्यास केला जातो. तिसरा प्रकार रडार किंवा मायक्रोवेव्ह इमेजरी. ही प्रतिमा ढगाळ हवामानात किंवा रात्री सुद्धा माहिती देते. त्यामुळे भूस्खलन, पूर, तटीय बदल यांचा अभ्यास करता येतो. चौथा प्रकार मल्टीस्पेक्ट्रल आणि हायपरस्पेक्ट्रल इमेजरी. यामध्ये विविध तरंग दैर्घ्यांवर आधारित माहिती मिळते. नैसर्गिक संसाधनांचे सखोल विश्लेषण करण्यासाठी या प्रतिमा उपयुक्त आहेत. आता उपग्रह प्रतिमांची वैशिष्ट्ये पाहूया. उपग्रह प्रतिमांद्वारे मोठ्या भूभागाचे सतत निरीक्षण शक्य होते. डेटा डिजिटल स्वरूपात असल्यामुळे तो GIS सॉफ्टवेअरमध्ये सहज वापरता येतो. हवामान बदल, वनक्षेत्रातील घट, जलस्रोत व्यवस्थापन यासारख्या दीर्घकालीन अभ्यासासाठी उपग्रह प्रतिमा अत्यंत महत्वाच्या आहेत. आता एक महत्वाचा भाग, हवाई छायाचित्रे आणि उपग्रह प्रतिमांमधील फरक. हवाई छायाचित्रे विमान किंवा ड्रोनद्वारे घेतली जातात, तर उपग्रह प्रतिमा कृत्रिम उपग्रहाद्वारे घेतली जातात. हवाई छायाचित्रे स्थानिक क्षेत्रासाठी उपयुक्त असतात. त्यामध्ये तपशील जास्त असतो, परंतु उपग्रह प्रतिमा मोठ्या भूभागासाठी आणि जागतिक स्तरावर अभ्यासासाठी उपयोगी असतात. हवाई छायाचित्रे काही वेळा एनालॉग स्वरूपात असतात,
उपग्रह प्रतिमा पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असतात आणि मल्टीस्पेक्ट्रल माहिती देतात. खर्च आणि वापराच्या दृष्टीने पाहिले तर स्थानिक अभ्यासासाठी हवाई छायाचित्रे जलद आणि सोपी असतात, परंतु दीर्घकालीन आणि व्यापक अभ्यासासाठी उपग्रह प्रतिमा अधिक उपयुक्त आहेत. मित्रांनो, आता आपण या दोन्ही साधनांचे महत्त्व समजून घेऊया. आजच्या आधुनिक भूगोलात हवाई छायाचित्रे आणि उपग्रह प्रतिमा ही केवळ साधने नाहीत, तर ती वैज्ञानिक निर्णय प्रक्रियेची आधारभूत साधने आहेत. शहरी नियोजन, कृषी विकास, वन संरक्षण, जलस्रोत व्यवस्थापन, पर्यावरणीय मूल्यांकन, आपत्ती व्यवस्थापन या सर्व क्षेत्रात या साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अस्थानिक तपशिलासाठी हवाई छायाचित्रे उपयुक्त आहेत, तर विस्तृत आणि दीर्घकालीन अभ्यासासाठी उपग्रह प्रतिमा उपयुक्त आहेत. दोन्हींचा एकत्रित वापर केल्यास अधिक अचूक आणि परिणामकारक विश्लेषण करता येते. तर मित्रांनो, आज आपण काय शिकलो? आपण हवाई छायाचित्रांची संकल्पना, प्रकार, वैशिष्ट्ये आणि उपयोग समजून घेतले. त्यानंतर उपग्रह प्रतिमांचे प्रकार, वैशिष्ट्ये आणि उपयोग पाहिले. शेवटी दोन्हीमधील फरक आणि त्यांचे महत्त्व समजले. हा विषय फक्त परीक्षेसाठी नाही, हा विषय भविष्यातील संशोधन, नियोजन आणि पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही भविष्यात भूगोलज्ञ, नियोजन तज्ज्ञ किंवा संशोधक झालात तर ही साधने तुमचे मुख्य आधार असतील. म्हणून अभ्यास करताना केवळ व्याख्या लक्षात ठेवू नका, तर विचार करा, या तंत्रज्ञानामुळे समाजाला काय फायदा होतो, विकास अधिक वैज्ञानिक कसा होतो. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा.